नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 5 मार्च 2024 पासून पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांपैकी EWS प्रमाणपत्र कसे काढावे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. EWS प्रमाणपत्र काढण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. दिलेल्या यादीतील सर्व कागदपत्र आपल्या जवळच्या सेतू कार्यालय किंवा महाई सेवा केंद्र किंवा तसेच तहसीलदार या ठिकाणी या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यामध्ये वडील व अर्जदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला, वडील व अर्जदार यांचे आधार कार्ड, स्वयं घोषणापत्र किंवा प्रतिज्ञापत्र, एक फोटो अर्जदाराचा, रेशन कार्ड नसल्यास 100 रुपये स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र, वीज बिल, राहण्याचा पुरावा यासाठी 3 वर्षाचा तहसीलदार उत्पन्न दाखला, 1967 पूर्वीचा जातीचा पुरावा. हा पुरावा दाखवण्यासाठी आपल्या घरातील वडील, चुलते किंवा आजोबा किंवा वंशावळीतील कोणीही व्यक्ती यांचा 1967 पूर्वीच्या जन्माचा दाखला आवश्यक आहे किंवा 7/12 असेल तरीही चालेल त्या व्यक्तीच्या नावाचा. तसेच भाड्याने राहत असल्यास घरमालकाचे संमतीपत्र व घरमालकाचे आधार कार्ड. त्यानंतर शेवटची स्टेप अशी राहते की सर्कल चौकशी असते. त्यासाठी 2 साक्षीदार आवश्यक असतात. साक्षीदारांचे आधार कार्ड व एक फोटो आवश्यक आहे. सर्कल चौकशी झाल्यानंतर आपल्याला EWSचे प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच सर्व विवाहित महिलांसाठी पतीचा उत्पन्न दाखला आवश्यक आहे आणि विवाह झाल्यामुळं विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. वडिलांचा उत्पन्नाचा दाखला जोडायचा नाही. विवाहित महिलांनी पतीच्या उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे. त्यानुसारच तुम्हाला EWS प्रमाणपत्र भेटणार आहे. कारण की तुमच्या कुटुंबातील उत्पन्नाचा विचार केला जातो. हे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे किंवा ज्यांचा 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे अशाच व्यक्तींना EWSचा दाखला मिळतो. हा EWSचा दाखला फक्त खुला वर्ग यांसाठीच आवश्यक आहे. जे कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी EWSची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलेअर आवश्यक आहे. त्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलेअर काढून घेणे आवश्यक आहे. जे ओपनमधून किंवा खुला वर्गातून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी EWS आवश्यक आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.